साहेब हळू आवाजात म्हणाले, मंजू, जे मी तुला दाखवणार आहे ते बघून त्यानंतर तुला मागे वळता येणार नाही. त्यावर मी त्यांना विचार न करता होकार भरला. त्यानंतर त्यांनी मला टेरेसवर बोलावलं, पण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी मंजू. मी कॉलेजमध्ये शिकायला होते. आमच्या घरची परिस्थिती खूप नाजूक चालू होती. आई धुनी भांडी करून घराचा खर्च भागवत होती. पण अचानक आई खूप आजारी पडली आणि आमचं घर जणू काळोखात बुडालं. घरात पैसे येणं थांबलं. आई औषधांवर होती आणि मी अभ्यास करताना मनात सतत एकच प्रश्न असायचा, आज घर खर्च कसा भागणार, औषधं कुठून आणणार. शेवटी घरासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. मी आई जायची त्याच घरात मदतनीस म्हणून काम स्वीकारलं. सुरुवातीचे काही दिवस सर्व ठीक होतं. आई घरी आराम करत असताना मी त्या घरात काम करत होते. भांडी, झाडू, कपडे आणि अधूनमधून सोपं किचनचं काम. पण एक दिवस आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्या दिवसापासून माझं मन अधिकच अस्वस्थ झालं होतं. त्यातच त्या घरातले साहेब माझ्याकडे कधी कधी एका वेगळ्या नजरेने पाहतात असं लक्षात येऊ लागलं. त्यांच्या नजरेत काही चुकीचं नव्हतं, पण वर्तनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू त्यांना बोलायचं आहे पण शब्द काढत नाहीत. जणू काहीतरी मनात आहे पण सांगत नाहीत. मी ते दुर्लक्ष करत होते. पण त्या दिवशी मी किचनमध्ये भाजी परतत उभे होते आणि माझ्या मागून साहेबांच्या चालण्याचे हलके आवाज ऐकू आले. मी वळले नाही, पण अंगावर एक विचित्र सावली जाणवली. ते हळू आवाजात म्हणाले, मंजू, थोडं बोलायचं होतं. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात काहीतरी गूढ म्हणजेच रहस्यमय होतं. मी हळूच मागे वळले आणि त्यांच्या चेहऱ्याचा भाव पाहून माझ्या अंगावर शहारा आला. तिथे काहीतरी बरोबर नव्हतं. इतर दिवसांपेक्षा त्यांचं वर्तन खूप गंभीर वाटत होतं. ते म्हणाले, मंजू, तुझ्या आईची प्रकृती कशी आहे? ऐकलं की हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यांचं बोलणं चांगलंच होतं, पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं दडलेलं वाटत होतं. जसं एखाद्या माणसाच्या मनात काही मोठी गोष्ट असते, पण ती तो शेअर करू शकत नाही. मी थोडी घाबरले, पण शांतपणे उत्तर दिलं, हो साहेब, डॉक्टर म्हणतात थोडा वेळ लागेल. औषधं खूप महाग आहेत. ते काही क्षण शांत उभे राहिले, जणू काहीतरी मनात ठरवत होते. किचनमध्ये हलकेच पंखा फिरत होता. बाकी पूर्ण शांतता. आणि त्या शांततेत साहेबांनी एक वाक्य बोललं, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन हलली. मंजू, तुला पैशांची गरज असेल तर सांग, पण बदल्यात मला तुझ्याकडून एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. मी थंड पडले. महत्त्वाचं काम? माझ्या डोक्यात हजार शंका तयार झाल्या. साहेब पुढे म्हणाले, तुला घाबरायचं कारण नाही. त्यात काही चुकीचं नाही, पण हे काम फक्त तूच करू शकतेस आणि ते इथल्या कुणालाच कळायला नको. मी हळू आवाजात विचारलं, कसलं काम साहेब? साहेब माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, पण एक प्रकारचं गूढ ओझं होतं. ते म्हणाले, तू इथे काम करत असताना काहीतरी पाहिलं आहेस जे तुलाही लक्षात नसेल. मला ते सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी काहीतरी पाहिलंय, पण कधी आणि काय? माझं मन गोंधळलं होतं. आणि त्यावेळी साहेबांनी माझ्या हातात एक छोटा कागद ठेवला. हे वाच आणि आजच उत्तर दे. माझं आणि तुझं दोघांचे भविष्य यावर अवलंबून आहे. ते कागद देऊन ताबडतोब बाहेर निघून गेले. किचनमध्ये मी एकटी उभे होते, हातात एक छोटासा दुमडलेला कागद आणि मनात 100 प्रश्न घेऊन. त्या कागदात काय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. मी कागद हातात धरून काही क्षण तिथेच थिजल्यासारखी उभी राहिले. तो कागद हलका होता, पण त्यात कोणतं जड गुपित दडलेलं आहे याचा अंदाजच येत नव्हता. मी धीर धरून कागद सावधपणे उघडला. त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती, तू ज्या दिवशी मागच्या स्टोर रूम जवळून गेलीस त्या दिवशी तू काय ऐकलंस? मी थक्क झाले. स्टोर रूम? मी डोक्याला जोर लावू लागले. हो, काही दिवसांपूर्वी मी कपडे वाळत घालायला गेली होते, तेव्हा स्टोर रूम जवळून जाताना काही हलका आवाज ऐकला होता, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तो आवाज नेमका कोणाचा होता, काय बोलणं चाललं होतं मला नीट आठवतच नव्हतं. पण साहेबांना हे इतकं महत्त्वाचं का होतं? मी पुन्हा एकदा कागद वाचला. त्या एका वाक्यात इतका भार होता की अंगावर काटा येत होता. माझं मन म्हणत होतं, हे काही साधं प्रकरण नाही, यात नक्कीच काहीतरी मोठं दडलं आहे. त्या घरात मला रोज दिसणाऱ्या गोष्टी जणू अचानक गुपिताने झाकलेल्या वाटू लागल्या. मी किचनच्या दारातून हॉलमध्ये पाहिलं. साहेब तिथे नव्हते, पण त्यांची पत्नी सोफ्यावर फोनवर काहीतरी बोलत बसली होती. तिच्या चेहऱ्यावरही एक विचित्र ताण दिसत होता. तिच्या फोनवरचे शब्द माझ्या कानावर पडले. त्याने जर तोंड उघडलं तर आपलं सगळं संपेल. नीट सांभाळलं पाहिजे. माझे हात थरथर कापायला लागले. हे कोणाबद्दल बोलतायत आणि सगळं संपेल म्हणजे काय? अचानक मागून एक आवाज आला, मंजू. मी दचकून मागे वळले. साहेब दारात उभे होते. त्यांचा आवाज शांत होता,
पण त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र चिंता होती. कागद वाचलास ना? मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे आणि कृपया आज घराबाहेर काही बोलू नकोस. मी काही बोलणार इतक्यात त्यांनी हलका हात वर करून सांगितलं, उद्या सकाळी नेमकं 7 वाजता आपल्या गच्चीवर ये. मी तुला सगळं स्पष्ट करून सांगेल. ते इतकं बोलून तिथून निघून गेले. पण माझं मन मात्र आता पूर्ण गोंधळलं होतं. स्टोअररूमजवळ मी काय ऐकलं होतं? त्यांची पत्नी कोणाबद्दल बोलत होती आणि साहेब मला यामध्ये का ओढत होते? त्या घरात काहीतरी मोठं चालू होतं आणि मला नकळत त्यात ओढलं जात होतं. आता फक्त एकच प्रश्न मनात फिरत होता, गच्चीवर उद्या नेमकं काय उघड होणार आहे? सकाळ झाली आणि मी काळजीपूर्वक घराबाहेर पडले. सगळं घर अजून शांत होतं, पण माझ्या मनात एक अजब भय कायम होतं. 7 वाजता गच्चीवर पोहोचले. साहेब आधीच तिथे उभे होते. तेवढ्यात मी पाहिलं, स्टोर रूमचं उघडं दार आणि त्या कागदावर लिहिलेली ओळ अजूनही डोळ्यांसमोर होती. साहेब शांतपणे म्हणाले, मंजू, तू ऐकलेलं त्या दिवशी अगदी बरोबर आहे. मी थक्क झाले. त्यांनी पुढे सांगितलं, त्या आवाजामागे फक्त तू नव्हती, काहीतरी जास्त खतरनाक घडत होतं आणि त्यात मी तुला वाचवू इच्छित होतो. मी हळूच विचारलं, पण कोण आणि का? ती शांत राहिली आणि नंतर हातातल्या कागदाचा एक तुकडा मला दिला. त्यावर एक फोटो होता. स्टोर रूमच्या आत घडलेलं काहीतरी, जणू कोणीतरी लपून काहीतरी करत असलेलं. माझ्या हृदयाची धडधड वाढली. साहेब म्हणाले, हे पाहून तुला समजेल की घरातलं सर्व काही इतकं साधं नाही. जो आवाज तू ऐकलास त्यामागे एक मोठं गुपित दडलेलं आहे आणि आता ती उघड होणार आहे. त्यांनी माझ्या हातात कागद घट्ट धरला आणि सांगितलं, तुझ्या पुढील निर्णयावर खूप काही अवलंबून आहे. अगदी काळजीपूर्वक वाग. मी फोटो पाहिला. तिथे एक छायाचित्र होते. जणू कोणीतरी घरात गुप्तपणे गोष्ट करत आहे, पण चेहरा अस्पष्ट आणि माझ्या मनात एकच विचार चालू झाला, माझ्या पुढील पावलावर सगळं काही बदलून जाऊ शकतं. गच्चीवर येऊन त्या क्षणाला मी जाणवलं, ही फक्त सुरुवात आहे आणि आता खरं रहस्य उघड होणार आहे. दुपारी सूर्य अगदी उभा असताना मी घरात परतले. मनात अजब भीती होती. फोटो पाहून विचार करत होते, ही छाया कोणाची आहे आणि त्यात माझा सहभाग आहे का? घरी पोहोचल्यावर मी सावधपणे स्टोरूमकडे दबक्या पावलांनी गेले. दरवाजा अजून उघडा होता. अचानक मी मागे वळले. कोणीतरी दारात उभं होतं. त्याचा चेहरा झाकलेला होता, पण हातात एक मोठी पिशवी होती. माझं हृदय धडधडत होतं, पण मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. त्याने हळूच म्हटलं, मंजू, आता तुला सगळं जाणून घ्यायचं आहे का? मी जाणीवपूर्वक होकार दिला. तोच हळूच पिशवीतून एक कागद काढला आणि त्यावरचं गुपित उघड झालं. घरातील त्या आवाजामागे साहेबांचं रहस्य होतं. त्यांनी काही काळासाठी घरातल्या परिस्थितीचा अभ्यास करत मला सुरक्षित ठेवण्याचं नाटक केलं आणि त्या फोटोतील छाया साहेबांचं छायाचित्र होतं, जे मी फक्त खतरनाक समजलं. मी थक्क झाले होते, पण त्या क्षणाला एक नवीन प्रश्न मनात आला. जर सगळं सुरक्षित असेल तरी का साहेबांनी हे इतकं लपवले? साहेब शांतपणे म्हणाले, मंजू, काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. जे मी तुला दाखवलं नाही ते तुला शिकवण्याचा मार्ग होता, तुझ्या निर्णयाची ताकद ओळखण्यासाठी. तिथून पुढे मी समजले, जगात सर्व काही दिसतं तसं नसतं आणि प्रत्येक रहस्य उघड होण्याची वेळ येतेच. मी हळूच बाहेर पाऊल टाकलं. मी मनात ठरवलं की आता मी ज्या परिस्थितीला सामोरे जात आहे त्या प्रत्येक गोष्टीची सामना धैर्याने करेन. साहेब मात्र शांतपणे माझ्या मागे उभे राहिले, जणू तो रहस्याचा रक्षक आहे आणि मी फक्त त्यांची पुढील कथा अनुभवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हळूच घराबाहेर पडले. मनात अजूनही साहेबांच्या शब्दांचा गोंधळ होता. सगळं सुरक्षित असेल तरी काय लपवले जात आहे? त्यावेळेस अचानक फोन वाजला. स्क्रीनवर नाव पाहून मी थक्क झाले. साहेब. त्यांनी शांतपणे सांगितलं, मंजू, तुला सगळं पाहायला हवं. आज तुला सर्व रहस्य समजेल. मी जिथे सांगितलं तिथे गेले. तिथे एक जुनी ट्रँक होती, धुळीने माखलेली पण बंद. साहेबाने हळूच ती उघडली आणि तिच्यातल्या गोष्टी मी पाहिल्या. जुनी फाईल्स, पत्रे, फोटो, प्रत्येक गोष्ट घरातील भांडवल, पैशांचे स्रोत आणि काही गोपनीय कागदपत्रे यांच्याशी निगडीत होती. आणि एक डायरी जी साहेबांची होती. डायरी उघडल्यावर समजलं की साहेबांना मोठा आजार होता, त्यामुळे त्यांच्या जगात काहीच महिने राहिले होते. त्यांचा त्यांच्या घरातील लोकांवर अजिबात विश्वास नव्हता. घरातील लोकांना साहेबांपेक्षा त्यांचा पैसा हवा होता. त्यामुळे ते मला थेट काही सांगू शकले नाही, कारण थेट सांगितलं असतं तर ते कोणी ना कोणी ऐकलं असतं आणि मी अडचणीत सापडले असते. साहेबांना सगळ्यांना अद्दळ घडवायची होती. त्यांनी त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर केली होती. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या आईने त्यांची खरोखरच एखाद्या घरातल्या सदस्याप्रमाणे काळजी घेतली होती. त्याविरुद्ध घरातले लोक तर त्यांच्याकडे लक्षही देत नव्हते. साहेबांची डायरी वाचून मी भारावून गेले होते. मी काही क्षणातच करोडपती झाले होते. मला कधीही पैशांचा हव्यास नव्हता.
पण माझ्या आईच्या कृपेने आणि सत्कर्माने साहेबांनी हा निर्णय घेतला होता. तसेच ते घराच्या सुरक्षितेसाठीही काही वर्षे गोष्टी लपवत होते. पण त्यांनी हे सर्व इतकं रहस्यमय बनवलं कारण ते मला शिकवू इच्छित होते. धैर्य, निरीक्षण आणि निर्णयक्षमता कशी ठेवायची ते. मी थक्क झाले. साहेब हसले आणि म्हणाले, मंजू, जगात सर्व काही दिसतं तसं नसतं. काही गोष्टी वेळ येताच उघड होतात. आज तू तयार आहेस. तू आता स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकतेस. त्या क्षणाला मला जाणवलं, सस्पेन्स, गुपित आणि थरार हे फक्त सुरुवातीचे मार्गदर्शक होते. खरा धैर्य आणि सामर्थ्य आता माझ्यात जागृत झाला होता. मी घराच्या बाहेर पाऊल टाकले. मन शांत, डोळे उघडे आणि हृदय भरून आलेल्या आत्मविश्वासाने मी तयार होते जगाला सामोरे जायला, कोणत्याही रहस्याच्या छायेशिवाय. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.